नमस्कार, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये। तर टायटल बघून तुम्हाला कळालं असेल की डिक्सल वॉटरफॉल व्हिजिट करायला आलो आहे। तर सध्या मी इकडे डोम लेकच्या इकडे आहे, कारण डिक्सल वॉटरफॉल जायला हा डोम लेक लागतं आणि खूप सुंदर नजारा आणि खूप सुंदर पर्यावरण आहे इकडे। तुम्हाला मी त्याचे ग्लिम्स दाखवतो। ते कसं आलो मी ते तुम्ही आत्ता बघा। यासाठी तुम्हाला यायचं आहे भिवपुरी रेल्वे स्टेशनच्या इकडे। जर तुम्ही भिवपुरी रेल्वे स्टेशनला उतरलात तर खोपोलीच्या बाजूने पहिल्या पुलापर्यंत या आणि मग स्टेशनच्या ईस्ट साईडला या। इथून तुम्हाला ऑटो रिक्षा सहजच मिळतील, जे तुम्हाला थेट धोम तलाव किंवा डिक्सल धबधब्याच्या बेसपर्यंत घेऊन जातील। आम्ही विचारलं तर त्यांनी सांगितलं 20 रुपये प्रति व्यक्ती भाडं आहे आणि अंतर साधारणतः 3 किलोमीटर आहे। किती पैसे घेता? 20 रुपये सीट। अच्छा, चालेल, धन्यवाद। आम्ही ग्रुपमध्ये होतो म्हणून चालत जाण्याचा निर्णय घेतला। स्टेशनपासून थेट सरळ रस्ता धरला आणि शेवटी रस्त्याच्या टोकाला उजवीकडे वळायचं, जसं तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसतंय। बरेचसे लोक इकडून पण येतात, पटरीवरून चालून। ते स्टेशन होतं, पटरीवरून चालून येतात आणि इकडून आतमध्ये येतात, बट ते तुम्ही करू नका। या रस्त्यावरती तुम्ही आल्याच्या नंतर सरळ तुम्हाला चालत यायचं आहे। साधारणतः 5 ते 10 मिनिटं लागतील। मग तुम्हाला हा गेट दिसेल आणि इकडेच हा हायवे आहे। जर तुम्ही स्वतःची गाडी घेऊन आलात तर तुम्ही याच हायवेच्या इथे याल। समोर तुम्हाला इकडे हा गेट दिसेल आणि या रोडच्या इकडे मी आलोय। तुम्ही जर तुमची प्रायव्हेट व्हेकल घेऊन येत असाल तर तुम्हाला हाच रस्ता लागणार आहे आणि याच रस्त्याच्या इकडून आपल्याला लेफ्ट घ्यायचं आहे आणि हे जे फर्स्ट राईट आहे ना, तिकडे आपल्याला आतमध्ये जायचं आहे। तर त्याच्या अगोदर इकडे तुम्हाला परत नाश्ता करण्याची सोय सुविधा सगळीकडे मिळून जाईल। हा जो फर्स्ट राईट आहे इकडे तुम्हाला हा परत एकदा प्रवेशद्वार दिसेल। तर या प्रवेशद्वारामधून आतमध्ये जायचं आपल्याला। पहिलंच उजवीकडे वळल्यानंतर तुम्हाला हा डिक्सल गावाचा गेट दिसेल। इथून आतमध्ये शिरल्याच्या नंतर याच रस्त्याला तुम्ही कंटिन्यू चालत राहायचं आहे 10 ते 15 मिनिटं। 10 ते 15 मिनिटं चालल्याच्या नंतर तुम्ही इकडे असा हा जो ऑफ रोड दिसतोय ते इकडे येऊन पोचाल तुम्ही आणि याच्याच मागे आहे डोम तलाव। स्टेशन पासून या ठिकाणी चालत यायला आम्हाला साधारणतः 20 ते 25 मिनिटं लागली आणि तुम्ही बघू शकता डोम तलाव किती निसर्गरम्य आणि सुंदर दिसतंय। तर डिक्सल वॉटरफॉल हा पाली वॉटरफॉल नावाने सुद्धा प्रसिद्ध आहे, जो आपण पुढे व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत। आता तुम्ही बघितलं की इकडे कसं आलो, तर इथे आल्याच्या नंतर हे डोम लेक लागतं आपल्याला। किती सुंदर आहे आणि ते धरण आहे तिकडे डोम लेकचं। आणि आपला ॲक्च्युअल जो रस्ता आहे ना डिक्सल वॉटरफॉलसाठी, तो या डोम लेकच्या त्या साईडून जाणार आहे बाजूनी। पण इकडे खूप सुंदर झाड दिसतंय, तर तिकडून जो समोरचा पूर्ण परिसराचा जो व्ह्यू येणार आहे ना, तो एकदम जबरदस्त आहे। तर तोच एन्जॉय करण्यासाठी आता आम्ही सध्या पहिल्या स्टार्टिंगला इकडे चाललोय। मग इकडून हार्डली 1 मिनिटावरती आहे आणि मग इकडे जाऊन परत आम्ही येऊ आणि मग ते लेकच्या बाजूने तो रस्ता मग मी तुम्हाला पुढे तर दाखवतोच। तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसतंय। थोडा आता फोटोशूट झालाय, परत आता इकडे चालू आहे थोडं। इथे तुम्ही बघू शकता किती सिनिक व्ह्यू आहे। आता ट्रेल पुढे कंटिन्यू करण्यासाठी ना, जिकडून आपण आता म्हणजे होतो अगोदर इकडे इथे यावं लागतं। असं खालून ते इकडे येतो आपण डोम लेकच्या समोर आणि त्याच्याच लेफ्ट साईडनी ट्रेल जातो। बरीचशी लोक आहेत, तुम्हाला आता दाखवतो तिकडून जायचं आहे। हे फ्रेंड्स आपल्या इकडे बाईक घेऊन आले, तर तुम्ही इकडे बाईक पण घेऊन येऊ शकता। डोम लेकच्या बाजूने असा ट्रेल गेलाय आणि या ट्रेलला आम्ही फॉलो करत आता पुढे डिक्सल वॉटरफॉलच्या इकडे जाणार आहे।
पुढे येऊन मला इकडे आता एक वॉटरफॉल दिसतोय जो हा आहे, तर तोच डिक्सल वॉटरफॉल आहे का ते आता पुढे जाऊन आपण एक्सप्लोर करूया. आय थिंक सो तोच असावा. तसं आपण जर बघितलं या जागेबद्दल तर खूप फेमस ठिकाण आहे हे, म्हणजे लोकांमध्ये खूप प्रसिद्ध आहे. डिक्सल वॉटरफॉलसुद्धा आणि गारबेट प्लॅट्यू ट्रेकसुद्धा. तर गारबेट प्लॅट्यू करण्यासाठी ना हा सेम ट्रेल तुम्हाला फॉलो करायचा आहे आणि मग पुढे जाऊन तुम्ही गारबेट प्लॅट्यूसाठी ट्रेक कंटिन्यू करू शकता. आपण गारबेट प्लॅट्यू ट्रेक ऑलरेडी इकडून केलेला आहे आणि आपण डिसेंट पण केलं होतं, तर त्याची व्हिडिओ तुम्हाला आय बटनमध्ये मिळून जाईल. आज आपण फक्त डिक्सल वॉटरफॉलपर्यंतच जाणार आहोत. तर आणि हा फेमस असल्यामुळे इकडे तुम्हाला ट्रेल रूटवरती भरपूर सगळे तुम्हाला लोक असे मधून आढळतील. त्यामुळे इकडे हरवायची अशी काही भीती नाही आहे, कारण ट्रेल सोपं आहे आणि भरपूर सगळे लोक तुम्हाला दिसतील, तर तुम्हाला ट्रेल सहजच फाइंड आउट होऊन जाईल. अगदी 80% ट्रेल रूट आपण बोलू शकतो की लेकच्या बाजूनीच गेला आहे. तर खूप सुंदर व्ह्यू मिळतो आणि तुम्हाला ट्रेलवरती भरपूर सगळे असे छोटे छोटे स्ट्रीम्स देखील आढळतील, जेणेकरून हा ट्रेल आणखीन सुंदर होऊन जातो. तर आपल्याला पूर्ण असं फिरून ते जे दोघं जण चाललेत तसं ते फॉलो करायचं आहे. आणि अजून पण आपण लेकच्या बाजूनीच चालतोय. एक साधारणतः 15 मिनटं झालेत. लेक आता मागे राहिलंय आणि वॉटरफॉलचं पाणी जिकडून फ्लो होऊन येत आहे ना, त्याच आम्ही स्ट्रीमच्या बाजूनी चाललो आहे. स्ट्रीमच्या इकडे आता एवढं तरी पाणी नाही आहे, कारण वॉटरफॉलला पण कमी पाणी आहे, बिकॉज पाऊस जरासुद्धा पडत नाही आहे. त्यामुळे जर पाऊस पडत असता ना तर इकडे खूप पाणी असतं आणि मग आपल्याला असं इकडून वरतून यावं लागलं असतं. पण आता पाणी नाही, तर आपण या स्ट्रीमच्या मार्गानेच जातो आहे पुढे. तुम्ही बघू शकता हा स्ट्रीम आहे कम्प्लीट. इकडे पूर्ण वॉटर फ्लो होतं. मी तुम्हाला दाखवतो. हे छोटासा ड्रॉप आहे, तर इकडे सुद्धा वॉटरफॉल क्रिएट झाला आहे. बट हा ॲक्च्युअल डिक्सल वॉटरफॉल नाही. डिक्सल वॉटरफॉल तिकडे मागे आहे. तर असं आपल्याला आता फिरून इकडून असं तिकडे जायचं आहे. मला रस्त्यावरती इकडे असे बुट्ट्याचे, पाणीचे, काकडी वगैरेचे असे छोटे छोटे स्टॉल्स पूर्ण ट्रेलभर तुम्हाला मिळणार. खूप चांगला स्पॉट आहे. अगोदर इकडे अशा दगडी नव्हत्या, पण आय गेस पाणी थांबवण्यासाठी ना इकडच्या लोकांनी, गावकऱ्यांनी इकडे असा तो बांध बांधला असेल, जेणेकरून पाणी थांबेल आणि लोकांना एन्जॉय करता येईल. मी जे तुम्हाला स्टॉल्सचं बोललो ना, ते असे तुम्हाला जागोजागी हा एक स्टॉल झाला, जसा इकडे एक स्टॉल होता, तिकडे मागे पण एक स्टॉल होता. तर तिकडे तुम्हाला पाण्याची आणि खायची सोय आहे. तर इथे तुम्हाला हा जो वॉटरफॉल दिसतोय ना, तोच डिक्सल वॉटरफॉल आहे. ॲक्च्युली आता पाण्याचा फ्लो कमी आहे ना, त्यामुळे आम्ही या स्ट्रीमच्या रस्त्यानेच स्ट्रेट चालत चाललो आहे. अदरवाईज तुम्ही जेव्हा याल आणि पाऊस असेल तर या स्ट्रीमला पण भरपूर फोर्सनी म्हणजे पाणी असणार आहे, भरपूर फोर्सनी. तर त्यामुळे तुम्ही तो रस्ता आहे ना, तो इकडून वरतून असा साईडने जातो, तो तुम्हाला दिसेल ट्रेल रूट तिकडून. तो सरळच आहे, एकदम सरळ सरळ. आणि तिकडे थोडीशी अशी इकडच्या गाववाल्यांची अशी भात शेतीसुद्धा आहे, तर त्याच्या बांधावरून तुम्हाला सरळ चालत जावं लागणार तिकडे. आता तरी आम्ही तिकडून न जाता या पाणीच्या स्ट्रीमचं आहे ना, तिकडूनच चाललो आहे पुढे. डोम लेक ते या स्पॉटपर्यंत यायला साधारणतः 15 to 20 मिनिट्स लागतात वॉकिंग. जो डोम लेकचा मेन पॉईंट होता ना, स्टार्ट पॉईंट जिकडून आपण स्टार्ट केलं, तिकडून इकडे यायला 20 मिनटं. आणि पुढे आता वॉटरफॉल दिसतोय, तर इकडून अजून 10 मिनटं असेल किंवा 15 मिनिट्स असेल मॅक्स टू मॅक्स. ते आपण बघू की इकडून तिकडे जायला किती वेळ लागतोय. पण आता इकडे सध्या तरी फोटो आणि थोडासा रेस्ट घेतला आहे, कारण चांगली जागा आहे. तर थोडं इकडे थांबू, एन्जॉय करू स्ट्रीम वॉटर आणि मग पुढे वॉटरफॉलसाठी कंटिन्यू करूया. इकडे थोडं स्ट्रीमच्या इकडे आता एन्जॉय करून आम्ही 15 मिनटं थांबलो होतो एक साधारणतः. आणि आता परत हा जो वॉटरफॉल दिसतोय ना, तर इकडून अशी वाट जाणार आहे. तर आता परत वॉटरफॉलसाठी वॉक आम्ही चालू केलं आहे. आणि इकडे तुम्ही बघू शकता ना हे घर, तर जेव्हा इकडे जेव्हा या स्ट्रीमला भरपूर पाणी असतं ना, तर तिकडून असं त्या घराला फॉलो करून तिकडून तो ट्रेल रूट जातो. इकडे या स्ट्रीम्सच्या पाण्यामध्ये असे तुम्हाला खेकडे आणि काही बारीक बारीक मासे देखील तुम्हाला बघायला मिळते.
आत्तापर्यंत एकदम सरळ सरळ ट्रेल होता, पण आता थोडंसं स्टीप हाईक झालंय. एवढं पण नाही आहे, पण थोडंसंच आहे, मॅनेजेबल आहे. वीकेंड गर्दी. वॉटरफॉल दिसतोय आणि रॅपलिंग चालू आहे. तर एक अशी माहिती आहे की डिक्सल वॉटरफॉलला रॅपलिंग ही प्रत्येक विकेंडला चालू असते. भरपूर सगळे जे ट्रेक्स ग्रुप आहेत ना, ते लोक ऑर्गनाईज करतात. तर तुम्ही बघू शकता तिकडे आता रॅपलिंग चालू आहे. एक साधारणतः 150 फीटची हाईट आहे या वॉटरफॉलची. फायनली वॉटरफॉलच्या इकडे पोचलो आहे. तर तो जो स्ट्रीमचा आम्ही जिकडे थांबलो होतो तिकडून एक्झॅक्ट वॉटरफॉलच्या इकडे यायला हार्डली 10 मिनिट्स लागले असतील. आणि 1-2 मिनटाचा फक्त स्टीप पॅच होता, 2 मिनटाचाच होता, तो क्रॉस करावा लागला. आणि ते पण गर्दी होती म्हणून, नाही तर हार्डली 1.5 मिनिट लागला असेल. आणि तिकडून इकडे यायला हार्डली 10 मिनिट. आणि तुम्ही बघू शकता वॉटरफॉल असा आहे. वॉटरफॉलच्या इकडे आलो होतं तर कॉस्ट विचारली, तर ते बोलत आहेत की 1000 रुपीज. मी तरी आता करणार नाही आहे, नेक्स्ट टाईम ट्राय करेन. पण तुम्ही जर आलात तर तुम्हाला हे 1000 रुपीज अशी कॉस्टिंग पडू शकते. आणि गिअर्स वगैरे हे सगळे गाववाले असतात, ते लोक ऑर्गनाईज करतात. इकडे त्यांचे मेंबर्स आहेत काही, तर ते लोक ऑर्गनाईज करतात आणि ते लोक तुम्हाला गिअर्स वगैरे सगळं प्रोव्हाइड करतील आणि सेफ्टी मेजर्स पण ते घेतील. असं वाटतं चुकीच्या दिवशी आलो आहे, कारण भरपूर ऊन आहे, पावसाचा एक थेंबसुद्धा नाही आहे. एकदम क्लिअर स्काय आहे, जसं समर्समध्ये असताना तुम्ही बघू शकता एकदम क्लिअर स्काय. आणि वॉटरफॉलला पण फोर्स कमी आहे, त्यामुळे थोडी एक्साइटमेंट कमी झाली आहे. एक्साइटमेंट खूप होती वॉटरफॉलला घेऊन. आता बघूया, जेवढं आहे तेवढं एन्जॉय करता येईल तेवढं करूया. तसं आहे एन्जॉय करण्यासारखं, काही लोक इकडे एन्जॉय करतायत. त्यांच्या झाल्यावरती आपण वॉटरफॉलच्या इकडे अरे रॉक काय बोलतो जरा, नाही रॉक बिल्डिंग. वॉटरफॉलच्या इकडे होतो, आता तिकडून निघालो आहे. एन्जॉय करून झाला आहे. आता जिकडे आम्ही थांबलो होतो, जे तुम्हाला दाखवलं होतं ना की छोटूसा वॉटरफॉल क्रिएट केला आहे, तिकडे असा बांध वगैरे लागला आहे, तिकडे थांबू. गर्दी कमी असेल तर स्नॅक्स वगैरे खाऊ आणि परतीच्या मार्गाला निघू. आत्तापर्यंतचा खूप चांगला एक्सपिरियन्स होता डिक्सल वॉटरफॉलचा. तुम्ही जर सकाळी लवकर आलात तर फारशी तुम्हाला गर्दी मिळणार नाही. फक्त जे रॅपलिंग करायला ग्रुप आलेत ना तितकेच असतील. मग थोडी नंतर गर्दी वाढत जाते, जसं सगळ्या वॉटरफॉल्सच्या इकडे तसंच होतं. हा ट्रेल रूट जो आहे ना, आता जो स्टीप थोडूसा होता, 1-1.5 मिनटाचा हाईक होता, स्टीप हाईक, तो ट्रेलवरून खाली उतरताना समोर खूप सुंदर दृश्य दिसतं आहे, खूप सिनिक व्ह्यू आहे. तर तो तुम्हाला मी दाखवतो. हा बघा, हा वॉटरफॉलचा रस्ता होता. हा तो स्टीप पॅच इतका नाही आहे, 1-1.5 मिनटाचाच आहे हार्डली.
आणि आपण आलो ना, आपण तिकडे होतो, तुम्हाला झूम इन करून दाखवतो. तिकडे जे घरासारखं दिसत आहे ना इकडे, ह्या स्पॉटला, तिकडे तो वॉटरफॉल क्रिएट झाला आहे. तर तिकडे आता आपण चाललो आहे. तुम्हाला एक रस्ता दाखवतो. इकडे जिकडे पॉइंटिंग केलं आहे ना, ते जे स्टॉल आहे छोटूसा लावलं आहे, तुम्हाला दाखवतो झूम इन करून. हे स्टॉल, त्याच्या तिकडेच तो वॉटरफॉल क्रिएट झाला. इकडे तुम्ही बघू शकता, तिकडे काही लोक दिसत आहेत. तर तिकडून आपण या स्ट्रीमच्या मार्गे आपण असा आलो इथे, आणि मग इथे असं वरती चढलो. जर तिकडे पाणी जास्त असेल ना, तर दुसरा काय आहे रस्ता, की तुम्ही हा इकडे ट्रेल बघू शकता. असा हा बांधावरून हा ट्रेल गेला आहे आणि तो इथे या घराच्या समोरून गेला आहे. तर जेव्हा तिकडे पाणी जास्त असतं ना, पाऊस जास्त असतो, तर तुम्हाला तिकडूनच लेकच्या बाजूने तिकडून इकडे थोडं वरच्या दिशेला हाईक करायचं आहे ट्रेलला. तो ट्रेल पकडायचा आहे आणि तिकडून मग तुम्हाला असं करत या रूटवरती इकडे यायचं आहे. अरे तू राइड में करा. इथून रस्ता नव्हता काय समोर इकडे? हा रस्ता आहे बाई प्रथमेश. हे काय खातात लोक? काही लोक चालताना दिसत आहेत ना, तो तिकडचा ट्रेल आहे. जर इकडे पाणी जास्त वाढलं ना, तर जो मी ट्रेल बद्दल बोलत होतो ना, तो हा ट्रेल आहे. ते लोक चाललेत ना, ते तसे मग तिकडे लेकच्या तिकडे जाणार. लेकच्या बाजूनी मग तिकडे डोम लेकच्या तिकडे स्टार्टिंग पॉईंटच्या इकडे तो पोहोचणार. छोटूसा वॉटरफॉल होता ना, तिकडून आता वरच्या बाजूला जिकडे गारबेट प्लॅटिनसाठी जो ट्रेल जातो ना, ट्रेक रूट आहे, तो फॉलो करून एक छोटं ही टेकडी आहे ना, तिकडे वरती जाण्याचा प्रयत्न आहे, जेणेकरून डोम लेकचा चांगला व्ह्यू येईल वरतून. बघू आता मिळतो की नाही, तुम्हाला मी दाखवतो. आता ही टेकडीच चढतोय. एक फक्त 10 मिनटं लागतील वरती चढायला. ही पहिलीच टेकडी आहे जिकडे आपल्याला चढायचं वरती. इकडे जे खाली हे दिसतंय ना स्टॉल सारखं, तिकडे आता बसलो होतो. तर तिकडून एक असं चढून फक्त या टेकडीवरती चढून आलोय आणि इकडे तुम्ही हा लेकचा व्ह्यू बघू शकता. पाऊस आत्ता चालू झालाय, बघू तो किती वेळ थांबतो ते. पाऊस चांगलाच आलाय. वॉटरफॉलच्या तिकडे होतो, जर तिकडे पाऊस आला असता तर थोडं चांगलं वाटलं असतं आणखीन, पण ठीक आहे. इथून पण व्ह्यू जबरदस्त मिळतोय. आता प्रयत्न असा आहे की तिकडे जे पुढे दिसतंय ना, ते शेवटचा पॉईंट टोक, तिकडे जाण्याचा प्रयत्न आहे. तिकडून कसा आपल्याला समोर डोम लेकचा व्ह्यू मिळतोय तो आपण बघूया. असा ट्रेल रूट आहे. तुम्ही जर डिक्सळ वॉटरफॉलसाठी आलात ना, तर जस्ट तुम्हाला ते जे दाखवलं होतं स्टॉल, तिकडूनच गारबेट प्लॅट्यूला जो वरती रस्ता जातो ना, तिकडून एक पहिली टेकडी फक्त चढायची आहे तुम्हाला. 10 मिनटं लागतील हार्डली. आणि जे राईट साईडला ट्रेल गेलं आहे ना, त्या ट्रेलनी चालत तुम्हाला पुढे जायचं आहे.
जी टेकडी होती आता तिकडून डिसेंड केलं. तर सर्वात अगोदर इकडे पाऊस पडत होता, तर छोटा वॉटरफॉल जो तुम्ही बघितलात ना आता व्हिडिओमध्ये याच्या अगोदर थोडा, तिकडे थोडं असं मातीचं पाणी आणि ते सगळं आलं होतं. म्हणून वरती स्ट्रीमच्या इकडे चालत आलो आणि इकडे जिकडे वॉटर फ्लो होत आहे ना तिकडे मग थोडं थांबलो आहे. आणि वरतून खूप भारी व्ह्यू होता, तुम्ही बघितलाच असेल व्हिडिओमध्ये. तर तुम्ही जर डिकसळ वॉटरफॉलला आलात ना तर नुसता वॉटरफॉल करू नका, जस्ट वॉटरफॉलवरून परत जाताना आहे ना इकडे जे छोटंसं दुकान आहे ना, स्टॉल आहे, त्याच्यात मागून वरती ही जी टेकडी दिसते ना इकडेच तुम्हाला जायचं आहे आणि डोम लेकच्या साईडनी चालत जायचं आहे. तिकडून व्ह्यू एकदम भारी दिसतो. भरपूर लोक येतात, डिकसळ वॉटरफॉल करतात आणि परत जातात. तर तो व्ह्यू तुम्ही मिस नका करू. हार्डली 15 मिनिट्सचा हाईक आहे, काही एवढं डिफिकल्ट नाही आहे. आणि 15 मिनटं वरती चढायला लागतात आणि खालती उतरायला 10 मिनटं. तर ते तुम्ही ऑप्ट करू शकता जेव्हा तुम्ही डिकसळ वॉटरफॉलला याल तेव्हा. एक नंबरला व्हिडिओ काढला. परत डोम लेकच्या इकडे पोहोचलो आहे. तर कम्प्लीट झालं आहे डिकसळ वॉटरफॉल ट्रेक नव्हता ॲक्च्युली, साधारणतः ट्रेल होता आणि वरती आम्ही थोडं हाईक केलं. तर खूप चांगला व्ह्यू मिळाला. तर तुम्ही डिकसळ वॉटरफॉल व्हिजिट करायला जाल तो हाईकसुद्धा करा तुम्ही छोटीसापासून. तर इकडे तुम्ही याल ना तर यायचं कसं आहे, 60-90 व्हिडिओ मी तुम्हाला सांगितलंच आहे. पण इकडे आलात तर पाण्याची आणि जे स्नॅक्स असतात आपले मॅगी, गुटखा किंवा इतर काही असतं कैरी वगैरे, तर ते तुम्हाला सहजच उपलब्ध होऊन जाईल. छोटे छोटे स्टॉल्स भरपूर आहे. आणि डिकसळ वॉटरफॉलला साधारणतः रॅपलिंगचीच गर्दी होती, अन्यथा कुठची गर्दी नव्हती. डिटेल्सला आलात तर ती गर्दी तुम्हाला मिळणारच आहे, तर त्याची तुम्ही काळजी घेऊ शकता. अदरवाईज सेफ वॉटरफॉल, सेफ ट्रेल, खूप सुंदर व्ह्यू. हे दोन लेकचा व्ह्यू जर बघितला असेल खूप भारी. आता जर पाऊससुद्धा पडतो, खूप चांगलं वाटलं. खूप कमी टाईम लागतो या ट्रेलसाठी आणि हा वॉटरफॉलसाठी. आणि बिलकुल पण वॉकिंग डिस्टन्सवरती आहे स्टेशन. तर ओव्हरऑल एक्सपिरियन्स वॉज गुड, म्हणजे खूप चांगलं वाटलं. तर मी पण तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही या आणि पावसाळ्यातच या. हा पण असाच एक ट्रेल रूट आहे जो पावसाळ्यात आलात तर तुम्हाला खूप चांगला व्ह्यू मिळेल. तर लवकर या, तुमच्या मित्रांसोबत प्लॅन करा पटपट आणि ही व्हिडिओ त्यांच्यासोबत शेअर करा ज्यांच्यासोबत तुम्हाला इकडे यायचं आहे. तर मी इकडे व्हिडिओ एंड करतो. कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ मला आवर्जून सांगा, कमेंट्स करा, लाईक करा आणि शेअर करा तुमच्या मित्रांसोबत. आणि मागच्या व्हिडिओमध्ये जो दिनशंकरचा व्हिडिओ होता त्याला तुम्ही खूप प्रतिसाद दिला, तर त्याबद्दल धन्यवाद. आणि थँक्यू. मी भेटतो तुम्हाला अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हॅपी ट्रेकिंग, हॅपी ट्रॅव्हलिंग.